येथील चक्कीनाका परिसरातील अल्पवयीन मुलीचा अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी त्याची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। गुरुवारी सकाळी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल आणि साक्षीला न्यायालयात हजर केले। दरम्यान या प्रकरणामुळे कल्याण शहरातील वातावरण तापले असताना एकूणच काय घडले ते आपण पाहूया। सोमवारी सायंकाळी 4 वाजता ही अल्पवयीन मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ घेण्याच्या बहाण्याने बाहेर पडली होती। विशाल गवळी याने तिला फूस लावून आपल्या घरी आणले व तिच्यावर अत्याचार केला। या मुलीने आपण केलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला तर आपली नाचक्की होईल या भीतीने विशालने तिची हत्या केली। यानंतर विशालची पत्नी साक्षी सायंकाळी कामावरून घरी आली। विशालने तिला घडलेला प्रकार सांगितला। दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली। घरात पडलेले रक्त दोघांनी साफ केले। तोपर्यंत रात्रीचा टाईम उलटला होता। यावेळी आपला ओळखीचा असलेला मित्र रिक्षा चालक असून त्याची रिक्षा बोलवून या दोघांनी मृतदेह असलेली बॅग रिक्षात ठेवली व भिवंडी पडघ्या दिशेने बापगाव येथे अंधारात फेकून दिली। वाहनांची वर्दळ नसल्यामुळे आपला हा प्रकार कोणास कळला नाही असा अंदाज विशालने यावेळी बांधला। त्यानंतर विशालने आधारवाडी चौकातील एका दुकानात मद्याची बाटली खरेदी करून आपल्या पत्नीच्या माहेरी पळ काढला। यानंतर पोलिसांना 25 तारखेला बापगाव येथे या मुलीचा मृतदेह आढळला। CCTVचा तपास केल्यानंतर पोलिसांना विशाल गवळी याचा चेहरा समोर आला। यानंतर विशालला शोधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। यावेळी साक्षीच्या केलेल्या विचारपूसमध्ये विशाल हा शेगाव येथे असल्याचे समोर आले। यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहे। मात्र या प्रकरणात बदलापूर प्रकरणातील आरोपीला झालेली शिक्षाच देण्यात यावी अशी मागणी देखील कल्याणकर करत आहेत। एकंदरीतच या मुलीच्या मृत्यूनंतर कल्याण शहरात भावनिक वातावरण पसरले आहे। तिच्या अंत्ययात्रेत देखील लोकांचा रोष अनेक वेळा समोर आला आहे।